महाराष्ट्र के बीर जिले में स्थित मंझले गांव में फिर घटी दिल दहलाने वाली घटना। 6 लोगों पर हुआ मामला दर्ज। मुंबई न्यूज में आपका स्वागत है। मैं आपके साथ अली इनामदार। मंझले गांव के तालुका में गोविंदपुर गांव के सरपंच के साथ घूमने को लेकर गुस्साए वकील ने किया युवक के परिवार पर हमला। इस हमले में युवक की मां गंभीर रूप से जख्मी हुई। जख्मी का इलाज बीड़ के जिला अस्पताल में चल रहा है। पूरी घटना के बाद मंझले गांव ग्रामीण पुलिस थाने में बीएनएस के तहत 6 लोगों पर मामला दर्ज हुआ है। मामले के बाद जख्मी महिला ने जानकारी देते हुए क्या कुछ कहा, ये नजर डालते हैं मुंबई न्यूज की इस खास रिपोर्ट पर। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। काय नाव आहे तुमचं? माझं नाव अशिंता दगडू आवळे। नेमकं प्रकरण काय आहे? प्रकरण पहिल्या राजकारणात माझा लेक सरपंच संघ राहिला म्हणून त्या संघ दावा धरलेला आहे त्याने, कोणी? राम वकील। आणि पुन्हा मला माझा लेक घरी नसताना येऊन मारले। तुम्हाला मारले? मला मारले, माझ्या मालकाला मारले, सुनाला मारले। राम एक आहे, राम वकील एक आहे, लखन एक त्याचा भाऊ, पुन्हा ठकाजी एक आहे, नामदेव एक आहे, हां बुवाजी। आडनाव काय आहे? गवतेच आहेत ते सगळे, गवतेच आहेत। कुठलं गाव आहे तुमचं? गोविंदपूर। हां, गोविंदपूर माजलगाव तालुका। माजलगाव गुन्हा तालुका दाखल झालाय? झालाय, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। पण त्यांना अटक करणं ही आमची मागणी। अटक व्हायला पाहिजे। अटकच व्हायला पाहिजे। ते माझ्या लेकाला धमकी देते, मी कुठं बिहाला तानू तानू मारेन, त्याचे तुकडे तुकडे करीन। हे काय करायचंय बघा। मग आमच्या घरात 2च आहेत बघा। कुठं गावामध्ये? गावामध्ये 2च आमच्या घरात, बाकी आम्ही होलेर आहेत, बाकी सगळे धनगर समाज आहे। मग ते आमच्या घरातल्याला बी बाकीच्या आमच्या भावकीला धमकी दिली की कुणी तुम्ही जॉब द्यायचा नाही, तुम्ही जर जॉब दिला तर तुम्हाला आम्ही हानमार करत नाही तर जीव मारून टाकायची धमकी दिली। माझ्या बी मुलाला धमकी दिली, तू नुसता दिसच आम्हाला, कुठे बी दिसला की तुझे तुकडे करत आम्ही, कसा गाडीवर हिंडत असते हिंड। माझ्या लेकाला आमचा मंजुरी येत, आम्ही रोज माझ्या लेकाला माजलगावला कामाला जावं लागत आहे, रात्री यावं लागत आहे। ह्यांनी जर मारून टाकलं तर काय घ्यायचं आम्ही ह्यांचं? नेमकं भांडणाचं मूळ कशामुळे झालं होतं? नेमकं काय कारण काय होतं? भांडणाचं कारण काहीच नाही, ते नुसतं का सरपंच संघ फिरतच म्हणणंच। हो, तो कसा काय त्या संघ राहतोस? आता संघ तर कोणी बी राहत आहे ना, मित्र असल्यावर राहतायच कोणी बी संघ ही ते नाही का राहत कोणाच्या, ते बी कोणाच्या संघ ते राहतच असन का, ते असं एकला सोडायचं या? मग जे पोलीस प्रशासन आहे त्याच्याकडे तुमची काय मागणी? त्यांना अटक करायची मागणी आमची एवढीच। हो, त्यांना राहायचं। आता मला घरी जायला भेव वाटायला लागले का त्याच्या धमकी